मीरा रोडमध्ये मराठी माणसाचा आक्रोश पाहायला मिळाला। पोलिसांची परवानगी नव्हती तरीसुद्धा मोठ्या संख्येने लोक आले आणि मोर्चा निघाला। या मोर्चाचं असं म्हणणं होतं की उत्तर भारतीय म्हणजे गुजराती व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला, त्यांना परमिशन नव्हती तरीसुद्धा तो मोर्चा काढू देण्यात आला। पण मराठी एकीकरण समिती जी आहे तिचा मोर्चाला विरोध का केला जातोय, या सगळ्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे। विधानसभेत त्याचे पडसाद उमटतात। मुंबईतील प्रत्येक उत्तर भारतीय असेल, गुजराती असेल, तमिळ असेल किंवा मराठी माणूस असेल, प्रत्येकाच्या मनात आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे। दोन गट पडलेत का? राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेत मराठीच्या मुद्द्यावर, पण पुढे ते कशा प्रकारे एकत्र राहतील नाही राहतील किंवा महापालिकेच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय पाहायला काय मिळणार आहे। कालच्या मोर्चानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जर प्रतिक्रिया पाहिली तर त्या विरोधात मनसे आणि शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। या सगळ्यांचे काय अर्थ निघतात हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे। माझ्यासोबत संजीव शिवडेकर ज्येष्ठ पत्रकार आहेत। संजीवजी, आपलं खूप खूप स्वागत। कालचा मोर्चा उत्स्फूर्त होता की दुपारनंतर मोर्चा पुढे वाढवण्यात आला मनसे किंवा शिवसेनेकडून? थोडासा तो दुपारनंतर फर्स्ट हाफ अर्ली मॉर्निंग नंतर तो थोडासा वाढवण्यात आला, म्हणजे मग आदेश जे बडे नेते म्हणताय, म्हणजे सरदेसाई असतील, संदीप देशपांडे असतील, शिवसेनेकडे विनोद घुसखकर असतील किंवा इव्हन रुलिंग पार्टीचे एकनाथ प्रताप सरनाईक, हे सगळे दुपारनंतर पोहोचले। म्हणजे त्यांना बिल्टअप झालेलं दिसलं तेव्हा ते पोचले। ह्याचा अर्थ ते नंतर वाढत गेलं। अपेक्षेप्रमाणे एवढी संख्या होईल असं वाटलं नव्हतं। मग रात्री अविनाश जाधव यांना अटक झाली आणि त्याच्यामुळे हा सगळा वाद उफाळला असं वाटतं। थोडंसं पोलिसांचं हँडलिंग, म्हणजे त्याला जर रात्री अरेस्ट केलं तर शेवटी पोलिसांनी मोर्चा काढायलाच दिला ना। हेच जर त्यांना टायमिंग देऊन केलं असतं, सकाळी 11 म्हणजे 10 पर्यंत लोक बरीचशी कामावर निघून जातात आणि संध्याकाळी 4-5 नंतर येतात, तर 10 ते 3च्या मधली वेळ कदाचित देऊन हे हँडल करता आलं असं मला वाटतं। पोलिसांकडे त्यांचं वेगळं कारण असू शकतं का नाकारली परमिशन इनिशियली, पण मला असं वाटतं की अजून चांगल्या रीती हँडल करता आलं, कारण शेवटी त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं। मग पोलिसांचं फेल्युअर आहे? फेलियर असं म्हणता येणार नाही की थोडंसं डिप्लोमॅटिकली हँडल करायला होतं। फेलियर असं कधी म्हणतात नाही, लॉ अँड ऑर्डरमध्ये फेलियर आणि असं कधी हे नसतं। पोलिसांना एका साईडनी सूट दिली जाते। इंटरप्रिटेशन असं आहे, एक चर्चा आहे दबक्या आवाजात की मुद्दामून त्यांना थोडंसं पहिले वाढवायला दिलं आणि नंतर बिल्टअप करून मग, कारण शेवटी तुम्ही पत्रकार आहात म्हणून मी तुम्हाला विचारतो की काय म्हणजे तुम्ही ग्राउंडवर काय सुरू होतं आणि इंटरनली काय सुरू? ग्राउंडवर तर अशी सुरुवात होती की मराठीच्या ह्याच्यावर, पण इंटरनली ही ताकद दाखवायची वेळ होती आणि म्हणून ही ताकद दाखवण्यासाठी त्यांनी ते प्रॉपरली अरेंज, म्हणजे तुम्ही बघा कुठेही अरेस्ट झाल्यानंतर तोडफोड नाही झाली। 2008 साली जेव्हा मनसेची 6 साली नंतर मनसे आली, त्याच्यानंतर जेव्हा अशी कधी अरेस्ट बेस झाली तर तेव्हा प्रतिक्रिया यायच्या, दगडफेक, काच, गाड्या आडो, यावेळी प्रतिक्रिया नाही आली। सगळं म्हणजे लोक आली आपोआप, त्यांनी सगळं लोकांवर ढकललं। अरेस्ट किती लोकांना करणार, किती लोकांना म्हणजे मग किती राजकीय नेत्यांनी तर आपल्या गाडीवरचे फ्लॅग्स आणि हे काढून गाड्या नेल्या दाखवायला की आम्ही सामान्य, ते सगळे काय सामान्य मराठी नव्हते, उत्स्फूर्त होते लोक आले, ते उत्स्फूर्त ब्लेंड ऑफ बोथ, उत्स्फूर्त आणि थोडं पॉलिटिकल, त्याला हे पॉलिटिकल सपोर्ट होता। आता संजीव, आणखी एक महत्त्वाचं आहे, लोकांना 2-4 प्रश्न महत्त्वाचे वाटतात। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील का? ठीक आहे, मराठीच्या मुद्द्यावर पुढे आले, एकत्र येतील का हा पहिला प्रश्न। आणखी काही प्रश्न जे आहेत ते लोकांच्या मनातले प्रश्न मी तुला विचारणार आहे। याचं कारण असं आहे की आपण जेव्हा पत्रकारितेतून हे सगळं पाहत असतो तर काही अंतर्गत कंगोरे सुद्धा असतात। हे दोघं भाऊ एकत्र येतील निवडणुकांमध्ये? लोकांची अपेक्षा तरी असं आहे, उद्धव ठाकरेंनी ते इंडिकेशनच दिले की ह्यापुढे आम्ही कायमचं एक राहण्यासाठी एकत्र आलेलो या स्टेजवर आणि उखडून फेकू बाकीच्यांना, जसं आम्हाला यूज अँड थ्रो केलं हे आता ह्यापुढे चालणार नाही। राजनी आपले पत्ते अजून उघडले नाहीत। राज प्रॉब्ली फीडबॅक घेत असेल की आपला फायदा किती आहे, नुकसान किती आहे, घे लॉंग टर्म, म्हणजे लोकांकडनं काय त्याला फीडबॅक, ही इनिशियल नीजक रिॲक्शन होती। एकत्र येणं म्हणजे काय सत्ता येत नाही, आकडे पण यायला पाहिजे, आपल्या पक्षाच्या लोकांचं किती नुकसान होईल, कुठच्या जागा मिळतील, विनिंग सीट मिळतील की नाही मिळणार, माझे जिथे मेन शिल्लेदार आहेत खरे त्यांना तिथे प्रतिनिधित्व करायला मिळणार आहे की माहिती पडलं त्यांनाच मला तिकीट नाही देता येणार आहे, या सगळ्याचं गोळा बेरीज करायचं त्यांचं काम सुरू असेल। आणि राज ठाकरेंचं स्टेटमेंट जे आहे, कुठलाही पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता यांनी व्हिडिओ काढू नये, सोशल मीडियामध्ये जाऊ नये, याचे अर्थ काय निघतात? ह्याच्यात 2 अर्थ आहेत। एक, उठसूट कोणी टाकून कदाचित त्यांना अजून हे वाढवायचं नसेल, कारण लोकांना आत्तापासून त्रास देऊन काय उपयोग नाही, पोलिसांनी केसेस घेतले, कार्यकर्ता आत जाईल, एक तो असू शकतो। किंवा दुसरा, मिसकम्युनिकेशन नको व्हायला, समजा त्यांना ही भूमिका घ्यायची नसेल फार लांबपर्यंत, तर असं नको व्हायला की हेच व्हिडिओ, हल्ली जुने व्हिडिओ काढून दाखवले जातात, जुने क्लिप्स, तर तसं काही व्हायला नको म्हणून त्यांनी शांत बसा सांगितलं असं मला वाटतं। दुसरीकडे उद्धव ठाकरेंची कडून काय प्रतिक्रिया येते, त्यांचा अर्थ काय?
उद्धव ठाकरेचा फॉर्म आहे, त्यांना तर ह्याच्यात आता एनकॅशच करायचं, त्यांना काय ऑप्शनच नाही आहे आता. म्हणजे ते तर ह्याच्यावर तर त्यांना हीच बाजू घेऊन लढायचं आता परत. त्याच्यामुळे राजकडे ऑप्शन्स आहेत की मला जायचंय बरोबर, नाही जायचंय, मला इंडिव्हिज्युअल लढायचं आहे की मला एकनाथ शिंदे बीजे. कारण ते मागे बोललेले विधानसभेत आम्ही त्यांना सामावून घेऊ शकलो नाही, कारण त्यांनी लोकसभेत आम्हाला मदत केलेली, विधानसभेत ते आम्हाला जमलं नाही. पण देवेंद्र फडणवीस एक वाक्य आहे, पुढे बघू. पुढे म्हणजे त्याच्यानंतरची स्थानिक निवडणुका असतात, त्याच्यात जर ते काय ॲडजस्ट करणार असतील तर माहीत नाही. आणि त्याच्यामुळे राज ठाकरे कदाचित सगळे एलिमेंट्स चेक करतील, कारण त्यांचा वापर होऊ नये असं त्यांना वाटत असेल. ते स्वतःचा काय बेनिफिट कुठे जास्त होईल, इकडे राहून इंडिपेंडेंट राहून की उद्धवकडे जाऊन, ते सगळं बघत असतील. त्यामुळे त्यांच्याकडे ऑप्शन जाऊन त्यांना वेळ लागतो. उद्धवकडे ऑप्शन एकच आहे, मराठी आणि मराठी. आता त्याच्यावरच लढायला लागेल, तरच शिवसेना परत बांधता येईल. आता राज ठाकरे यांच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत, उद्धव ठाकरेकडे फक्त दोनच, म्हणजे एकच ऑप्शन आहे, म्हणजे कोणीतरी सोबत घ्यायचं आणि मराठीच्या मुद्द्यावर निवडणुका लढवायच्या, महानगरपालिका. आता महत्त्वाचं असं आहे की राज ठाकरे यांना फायदा कुठे आहे, म्हणजे उद्धव सोबत जाण्यात आहे की भाजपसोबत जाण्यात, म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत. कसं आहे, अजून निवडणुकीला खूप काळ आहे, किती सीट्स देत आहेत इथपासून सुरुवात होईल. अगदी राज ठाकरेंना 20-25 ऑफर केले, कारण देवेंद्र फडणवीस आणि बीजेपी पूर्वीपासून म्हणते आम्ही 150चं टार्गेट, मिशन 150, म्हणजे 150 लढले तर 110-100 येतील. आणि शिंदे म्हणतात आम्ही 100. महानगरपालिकेत फक्त मुंबईपुरती बोला झालं 227 जागा आहेत, या दोघांचीच टोटल 250वर जाते. त्यात अजित पवार RPI गटला पण द्यायला, कारण RPIला विधानसभेत काय दिलं नाही. त्यामुळे छोटे मित्र पक्षांना पण त्यांना ॲडजस्ट करावं लागेल. अजित पवार आहेत, त्यांना पण 3, 4, 5, 6 जागा सोडाव्या लागतील. त्याच्यामुळे गणिता जर बघितली सीट टॅली करताना तर हे बसत नाही. त्यात राज ठाकरे कुठे बसतात, म्हणजे अगदीच फार काही न गण्य दिलं तर कदाचित राज ते ॲक्सेप्ट नाही करणार. आणि राजला सध्या तरी मराठी सेंटिमेंट्स बघता उद्धवबरोबर जाऊनच ती लाईन टो करता येईल, कारण इकडे राहून त्यांना प्रो मराठी अजेंडा तसा चालवता येणार नाही. आणि इंडिपेंडेंट राहिले तर ते डिव्हिजन ऑफ मराठी वोट्स राहील. त्यामुळे प्रायमा फेसी पॉलिटिकली सर्वायवलसाठी आत्ता दोन्ही ठाकरे भावांना, दोन्ही पक्षाला आणि हे एकत्र येणं हेच आत्ता तरी असं संयुक्त वाटतं. म्हणजे राज ठाकरे आता कशा प्रकारे पुढे जातील हा प्रश्न मी विचारण्याचा आहे. पण मराठी माणसाला यावेळेला काय वाटतं, या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे असं वाटतं का? आणि असं वाटत असेल तर किती टक्के वाटतं? 50%, 10%? ठीक आहे बाबा, मराठीसाठी एकत्र आले तर ठीक आहे, राजकारणातही पुढे आलं पाहिजे, असं काय जनमानसाचा कानोसा मिळतोय? टक्केवारीमध्ये सांगणं कठीण आहे, कारण ह्या इन्सिडेंट डेव्हलप सगळं होऊन 10 दिवसच झाले आणि 10 दिवसात तुम्ही सगळे पोहोचू शकत नाही. पण बहुतांश म्हणजे मेजॉरिटी ऑफ मराठी लोकांना वाटते, म्हणजे अगदी दोन्ही जनरली युती होताना दोन्ही पक्षातल्या लोकांची नाराजगीचा सूर असतो की नको माझी जागा जाईल. पण दोन्ही शिवसेनेकडे, मनसे आणि शिवसेनेकडे उत्साह आहे की आपण एकत्र येऊया, सीट गेली तरी चालेल पण मराठीचा इंगा एकदा दाखवूयाच. असं लोकांमध्ये आहे की, म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये की ठीक आहे सीट गेली तरी हरकत नाही पण येऊ आहे, असं आहे, हे एकत्र येण्यासाठी आहे आणि म्हणूनच ते सगळं चालू आहे. आता राज ठाकरे यांच्या पुढे जाणं अवघड आहे. म्हणजे समजा एखादी सीट जागा कमी मिळाला, पण मराठीचा मुद्दा जर सोडला, म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे सोबत गेलं तर मराठीच्या मुद्द्यापासून लांब गेलो असं एक इमेज तयार होईल राज ठाकरेंची. त्यांना इकडे येण्यातच फायदा जास्त याचं कारण काय, उद्धवकडे मागच्या वेळेचे सिटिंग नगरसेवक 84 होते आणि त्यातले 50च्या वर शिंदेकडे सोडून गेले, म्हणजे 33च उरलेत. तर 227 33 काढले तर जवळजवळ 195-190 जागांना डिस्कशनचा वाव मिळते. त्यामुळे सीट शेअरिंग होईल तर राज ठाकरेंना 50, 100, 150 इक्वल शेअर पण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इकडे जास्त लढून किती येतात तो नंतरचा भाग आहे, पण लढायला जास्त स्कोप मिळेल. आणि राजकारणात लढायला मिळणंच ही संघटना बांधणीचं हे असतं. आकडे तर नंतर होतं, यू कॅन बिल्ड अप, कुठे कमी होत, का कमी होत, कुठे जिंकू शकतो. जेवढे मॅक्सिमम सीट मिळतील तेवढा स्ट्राईक रेट वाढेल ना. आणखी एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मीरा भाईंदरच्या मोर्चावर केलेलं वक्तव्य, याचे काय अर्थ आहे? त्यांनी डिप्लोमॅटिकली पहिले म्हटलंय की त्यांनी चुकीच्या ठिकाणी परवानगी, म्हणजे मोर्चाचा रूट चुकीचा त्यांनी मागितला, ज्याच्याने लॉ अँड ऑर्डर म्हणून आम्ही नाकारली. नंतर त्यांनी डीजींना सांगितलं फोन करून की त्यांना असं का केलं. त्याच्यामुळे त्यांनी मस्त ॲम्बिग्युटी ठेवलेली आहे, लोकांना समजूच देत नाही, म्हणजे इकडे आहे की तिकडे आहे, व्यवस्थित राजकारणात ते हँडल करतात दोघांना ही पोझिशन. आणि एकदम, नाहीतर काल मोर्चा झाला, लॉ अँड ऑर्डर फेरलेली असती, आज अधिवेशन चालू आहे, अधिवेशन एकदम सुरळीत चालू आहे, कुठेही कुठच्याही आमदारांनी चर्चा, विषय मांडणी किंवा काहीच नाही ना, काही नाही, एकदम शांतता झाली. मोर्चाची चर्चा विधान भवनात व्हायला पाहिजे, म्हणजे एवढी मोठी घटना आहे महाराष्ट्रातली. अख्खं म्हणजे जग म्हणण्याच्या अख्खं महाराष्ट्र, अख्खं देशातले सगळे न्यूज चॅनल, हिंदी, मराठी, इंग्लिश सगळे त्या बातमीवर रिपोर्टिंग होते. 24 तास तेच चालू होतं. दुसऱ्या दिवशी इमिजिएटली काहीच नाही, एक रिपोर्टिंगची, म्हणजे एक बातमी नाही विधान भवनात, एक विषय काढत नाही. असं का झालं? असं विरोधी पक्ष हा ताकदवान नाही आहे की मग भाजपने सगळं, किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं व्यवस्थित मॅनेज केलं?
दोन गोष्टी आहेत. एक तर मुख्यमंत्री हे सगळं मॅनेज करू शकतील अपोजिशनला, मग त्यांना तर म्हणजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. ते अशा क्रुशल मराठीसारख्या विषयाला पण ते आपण तर अनेक असे अधिवेशनं पाहिलेत की विरोधी पक्ष दुसऱ्या दिवशी एकदम अंगावर जातो सरकारच्या, पण आज काही का दिसलं नाही? एक्झॅक्टली ह्याचा प्रश्न हे खूप लवकर म्हणजे हे त्याची प्रश्न हे फक्त आता पक्षश्रेष्ठी आणि आमदारच सांगू शकतील की पहिल्याच दिवशी की त्यांना त्यांचे लक्षवेधी त्यांचे प्रश्न होते म्हणून शांत बसले की बिझनेस वाइंड अप करायचा आहे. खरं तर आज सुंदर म्हणजे सुवर्ण संधी होती. काल झालेला गोंधळ आणि पोलिसांनी घातलेला गोंधळ किंवा लोकांच्या भावनाही मांडण्याची सुंदर संधी होती विधानभवनात. पण आज काही म्हणजे काही नाही, एकदम सुरळीत, एकदाही हाऊस ॲडजंट नाही, काही कुणाचं उत्तर नाही. जनरली ह्याच्या अगोदरच्या जेव्हा म्हणजे मावळला पाईपलाईन टाकण्यावरनं जेव्हा फायरिंग झाली, त्या संदीप कर्णिक हे होते, SP होते, RR पाटील गृहमंत्री होते, तेव्हा ते फायरिंग झालेल्या अधिवेशनाची राजीनाम्याची मागणी झाली, लगेच हाऊस ॲडजंट करा, हे करा, गोंधळ सुरू झाला. तेव्हा पण ते विरोधात होते, सत्ता ह्यांची होती, आकडे तर कमीच होते ना. पण आज असं झालं नाही. म्हणजे हळूहळू हा रस्त्यावरचाच विषय आणि विधानभवनात ह्याची लढाई लढली नाही जाणार, तर मग हा मेसेज चुकीचा जाईल असं मला वाटतं. लोकांच्या मनात आणखी एक प्रश्न आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे समजा एकत्र आले तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं काय होणार? काय पाहायला म्हणजे काय काय उत्तर येतं? कसं आहे की राज ठाकरे आणि उद्धव जर एकत्र आले तर मराठी वोट कन्सॉलिडेट होईल आणि ह्याच्यात मराठी स्पीकिंग वोट बीजेपीकडे. मराठी जो शिवसेनेकडनं शिंदेकडे गेलाय तो रिव्हर्स तरी होईल किंवा थांबेल तरी. थांबलं तरी शिंदेचं नुकसान आहे आणि रिव्हर्स झालं तर अजून नुकसान आहे. नुकसान तर शिंदेचं नक्की आहे, तर कितपत होईल ते निवडणुकीच्या आकडेच सांगू शकतील, आत्ता नाही. पण एक आहे, त्यांच्याकडे जाणारा फ्लो आता थांबेल आणि फ्लो थांबेल आणि मग तो रिव्हर्स होतो की नाही हे बघायचं आहे. त्यांच्याकडे जाणारा फ्लो थांबला तर भाजपला फायदा आहे की तोटा आहे? भाजपला फायदाच आहे ना. शिंदे जेवढे मोठे होतील तेवढे भाजप आणि शिंदेची बार्गेनिंग पॉवर वाढेल ना. जेवढे ते एकनाथ शिंदेला घेऊन त्यांनी सरकारही बनवलं. हो, मग सरकार बनवलं पण बार्गेनिंग पॉवर नाही ना. 132 ते सांगतात तसं. त्यांच्या किती मंत्र्यांच्या खात्याला PS नाही आहेत. त्यांचे आज किती स्वतः संजय शिरसाट स्वतः बोलत आहेत की मला निधी वळवला जातो, पण ते बाहेर बोलतात. इकडे काही शिंदे किंवा त्यांचा पक्षप्रमुख किंवा विधानभवनात त्याचा काय असर दिसत नाही ना. त्याच्यामुळे बीजेपीची मॅनेजमेंट, फ्लोअर मॅनेजमेंट ही फार सुंदर आहे आणि त्याच्यामुळे आपला अलाय आपल्याकडे आहे पण आणि आपल्याला वरचढ पण होत नाहीये. गले की हड्डी नाही पण ह्याच्यात आनंद आहे ना. आता अमित शहाचं आणि नरेंद्र मोदींचं काय टार्गेट असेल? शिंदेनं कमजोर करणं टार्गेट असेल की शिंदेची मदत घेऊन महापालिका जिंकणं टार्गेट असेल? हे कसं आहे की ते उघडपणे बोलणार नाही, पण कधी कधी गप्प बसणं हे पण म्हणजे एक प्रकारे मेसेज असतो की बाबा हा हे नाही. ते शिंदेना प्रोत्साहन नाही देणार, ते काय कमी नाही करणार, ते ऑटोमोटमध्ये सोडून देतील. या भावांच्या भांडणात शिंदे आणि ते म्हणजे बीजेपी आपलं काम करत राहील, डेव्हलपमेंट काय पॉलिटिक्स जे करायचं आहे. हे मराठी 4 भांडणं त्याची डिव्हिजन ऑफ मराठी वोट विथ काँग्रेस, शिवसेना, NCP, राज ठाकरे आणि शिंदेमध्ये होत राहील. कारण बीजेपीचा जो मराठी वोट आहे तो न हलणार आहे आणि तो नाराज झाला तर एक वेळ घरी बसेल पण दुसऱ्याला वोट नाही करणार. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य काय दिसतं महापालिकेत? आता ह्या मुद्द्यावर तर किती राज ठाकरे निवडणुकीत एकत्र आले नाही, राज आणि उद्धव, तर उद्धव ठाकरेंचं भवितव्य काय दिसतं? म्हणजे नगरसेवक तर सोडून गेलेत पण ग्राउंड रूटला जो शिवसैनिक आहे तो अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाहायला मिळतो असं म्हणतात. आत्ता तरी आहे, पण जर समजा बीजेपी ह्या स्ट्रॅटेजीमध्ये सक्सेसफुल झाली, बीजेपी किंवा महायुती, तर उद्धव ठाकरेंचा जो आकडा ड्रास्टिकली जर कमी झाला तर भविष्यात शिवसेनेचं टिकणं म्हणजे जी ताकद आहे ती फार कमी. म्हणजे शिवसेना आता हल्लीच्या जनरेशनमध्ये तसंही रस्त्यावर कोण मारामारी करत नाही, बॅनर लावत नाही. म्हणजे तो कुठचाही पक्ष असो. केडर आता पूर्वीसारखा नाही राहिला, बाळासाहेब पताके लावायचे, पक्षाचे झेंडे, बॅनर, केसेस घेणं आता होतच नाही. त्याच्यामुळे आत्ता जर टिकाव नाही झाला तर एक मात्र खरं आहे की शिवसेनेसाठी फार पुढचा काळ म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी कठीण काळ असेल. मग राज ठाकरेंसाठी हा काळ कसा असेल? राज ठाकरे हॅज नथिंग टू लूज ना. त्यांची तेच म्हणतात ना, माझी रस्त्यावर ताकद आहे, मला नको. कारण त्यांच्याकडे एकही आमदार नाही, एकही नगरसेवक नाही, पण त्यांच्याकडे जी भीती आहे लोकांना त्यांच्या कार्यकर्त्यांची किंवा त्यांची की तोडतात, मारामारी करतात, तेवढी जरी त्यांच्याकडे राहिली, त्याच्यासाठी तुम्हाला आकडे लागत नाही, त्यासाठी 5 टाळकी पण खूप होतात ना. तेवढी दहशत जर त्यांना ठेवता आली. राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची गरज नाही असं म्हणता येणार नाही. आकडे जर त्यांना सत्ता पाहिजे असेल तर त्या दोघांना मराठी शेवटी सत्तेशिवाय काय ॲडमिनिस्ट्रेशन हलत नाही ना. ॲडमिनिस्ट्रेशन हलवण्यासाठी तुमची कामं करून घेण्यासाठी सत्ता लागते. मग ती महापालिकेत असो किंवा विधानभवनात. रस्त्यावरची लढाईमध्ये तुम्ही फक्त दगड मारू शकतात, लढाई करू शकतात, मोर्चे काढू शकतात, रस्ता बंद करू शकतात, नाकाबंदी करू शकतात, गाडी अडू शकतात. ते एकच दिवस होतं, रोज होऊ शकत नाही. रोज पब्लिक येणार नाही ना काम सोडून. त्याच्यामुळे सत्ता तर पाहिजे ना. सत्तेशिवाय तुम्हाला तुमची गोल्स, ध्येय अचीव नाही करता येत. यावेळेला महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असं वाटतं. म्हणजे 150 टार्गेट आहे त्यांचं आणि 100% भाजप हा त्यांचा अजेंडा आहे. ते काय पाहायला मिळेल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आव्हान पेलताना भाजप 82 जागेवर ठाम राहील?
की त्याच्यापेक्षा अधिक जागा मिळतील? मला तर गणित सध्याचं गणित बघता तर त्याच्यापेक्षा जास्त वाटते. ते मेजॉरिटी जवळ पोहोचतील की नाही माहीत नाही, पण महापालिकेत तशी मेजॉरिटीचं हे नसतं ना. महापालिकेत कसं आहे, तुमच्या 4 गट असतील, ज्याचं संख्याबळ जास्त आहे त्याचा महापौर बसेल. त्याच्यामुळे त्यांचे सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून ते येण्याची शक्यता तर सध्या तरी जास्त आहे, सध्याचे राजकीय गणित. कारण महापालिकेत सत्तेचं गणित नाही आहे की हाफ नंबर पाहिजे, म्हणजे 227 115 पाहिजे असं काही नाही आहे. एखाद्या 4 गट असतील, एकाकडे 20 20 40 50 आणि एकाकडे डायरेक्ट 100 असतील, 100 गटाचा महापौर बनतो. आकड्याचा खेळ नाही तिथे, हाफ मार्क नाही आहे तिथे. मीरा रोडच्या घटनेनंतर जे परप्रांतीय आहे त्यांची ताकद वाढेल. मग जसं मोर्चा परप्रांतांनी मोर्चा व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, इथून पुढे मराठी माणसापुढे असे अनेक मोर्चे पाहायला मिळतील. व्यापारी वर्ग, खास करून गुजराती, मारवाडी हे सगळे हुशार आहेत. हे रोज पंगा घेऊन भांडणार नाही. हे मतदानात आपला राग व्यक्त करतील, ते घाबरून राहतील, मराठीला सलाम करतील, रिस्पेक्ट करतील, पण ते त्यांचा जो सगळा राग आहे तो मतपेटीत बॅलेट पेपरवर दाखवतील असं मला वाटतं. आणि ते रिझल्ट्सवर कळेल, पण ते पंगा घेणार नाही एवढं नक्की, कारण त्यांना धंदा करायचा आहे. व्यापारी आहेत ते, मारामारी करण्यासाठी ते आले नाहीत. ते कुठच्या पक्षात ॲक्टिव्हली वोटिंग करत नाही का असं हे नाही. पण जेव्हा वोट निवडायचा दिवस असतो तेव्हा ते मराठीचा राग जो आहे तो त्या बटनात दाखवते असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न. शिवसेना जी आहे ती शाखा म्हणून ओळखली जाते. शाखा मजबूत आहे तर शिवसेना मजबूत आहे. या शाखेतून अनेक परप्रांतीयांसाठी, उत्तर भारतीयांसाठी कामं केली जातात. रक्तदान शिबिर असेल, ॲम्ब्युलन्स पोहोचवणं असेल, गटर असेल, नाली असेल. तर याचा फायदा या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होईल की उत्तर भारतीय किंवा इतर मुस्लिम वोटर जे आहेत, कोरोनामध्ये उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम केलं म्हणून एक मुस्लिम समुदाय जो आहे तो संपूर्णपणे लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या बाजूने पाहायला मिळालं. हे सगळं चित्र कायम राहील की बदलेल? मुसलमान वोटर्स, मुस्लिम कम्युनिटीच्या वोटर्सकडे आता 2 ऑप्शन असं की काँग्रेससोबत राहायचं, आणि जर राज आणि उद्धवची युती झाली तर कदाचित काँग्रेस काय निर्णय घेते तो बघावा लागेल. पण मुस्लिम वोटर्सला जर बीजेपी नको असेल तर काँग्रेस तेवढी स्ट्रॉंग नाही मुंबईत, तर त्यांना पर्याय की उद्धवच्या मागेच आपली शक्ती लावावी लागेल. कारण डिव्हिजन ऑफ वोट्स केले तर बीजेपीला फायदा येईल. जर युनिटी ठेवली त्यावेळेला राज ठाकरे जर सोबत असतील तर तरी सुद्धा त्यांना तो मुंबई, त्यांना ठरवायचं की शत्रू मोठा कोण आहे, राज की बीजेपी. शेवटी आपण आत्ता गरज काय आहे, ह्याला मारायची गरज आहे की ह्याला मारायची गरज आहे. चेसमध्ये काय तुम्ही एका वेळी एकच सोंगटी मारू शकता. काय होईल संजीव, काय होईल? खूप कठीण आहे हे सगळं. फ्युचर अलायन्स गणितं कशी बसतात आत्ता ह्या घडीला सांगणं खूप कठीण आहे. सेंटिमेंट्स असे काय, ते मॅच सुरू व्हायच्या अगोदर आरडाओरड सुरू असतं, तयार होतं. टॉस होईल, टॉस नंतर पिच किती रन्स काढतात, सेकंड इनिंग कोणाची, पहिली बॅटिंग कोणाची, काय होतं ते. महापालिकेमध्ये पैशाचा म्हणजे आर्थिक गणित आहे ते वाढेल की ठीक आहे आता याच मुद्द्यावर सगळं काय इन्फ्रास्ट्रक्चरची एवढी कामं झाली आहेत आता, म्हणजे ऑलरेडी दिली आहेत. आता उरलं, महापालिका फिक्स डिपॉझिट तोडते, पैसे आहेत कुठे त्यांच्याकडे. म्हणजे राजकीय पक्षांचा पैशाचा वापर, ते तर काय आता आपल्या डेमोक्रेसीमध्ये सगळे बघतातच आहे ना की कसं निवडणुकीत खर्च. तर कोणी प्रॅक्टिकली जर एक कॉन्स्टिट्युन्सी बघितली ज्याप्रमाणे रॅलीज आणि हे काढलं जातं, तर ते काय त्याच्यावर न बोलणंच बरं, कारण की ते सगळ्यांना माहिती आहे, जनता आहे, सब जानती. ये पब्लिक है, सब जानती है. संजय शिवडेकर राजकीय पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. अनेक नेत्यांशी बोलत असतात आणि ज्या बातम्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की तुमच्या मनात अनेक प्रश्न आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतील का? मग एकत्र आल्यावर किती जागा निवडून येतील? मग कुणाला किती जागा मिळतील? भाजपचा काय रोल असेल? एकनाथ शिंदेचं काय होणार? अजित म्हणजे राष्ट्रवादीचं काय होणार? हे छोटे छोटे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे घेण्याचा मी प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मी तेच सांगतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र.